राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सारं काही आलबेल आहे का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि यापूर्वी सुद्धा अनेकदा ही चर्चा झाली होती। यावेळेला निमित्त ठरलंय ते पक्षातले ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी लिहिलेल्या पत्राचं किंबहुना त्यांनी दिलेल्या नोटिशीचं सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड ही अवैध असून पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि या नोटिशीवरून आता उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। सच्चिदानंद सिंह यांच्या विरोधामागचा नेमका उद्देश काय आहे, या विरोधामागचा खरा चेहरा कुणाचा असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय। काही दिवसांपूर्वी पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पार्थ पवार यांच्या मनमानी कारभारावरती नाराज असल्याची कुणकुण होती, मात्र त्यानंतर सुनेत्रा पवारांनी बैठक घेतली, पक्षातल्या नेत्यांची नाराजांची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण तो त्यांचा प्रयत्न पुरेसा नव्हता हे या नोटिशीवरून स्पष्ट होतंय। त्यामुळे दादांच्या पक्षात वहिनींना विरोध करणारा हा गट नेमका कुणाचा, हा विरोध कशासाठी होतोय, पक्षात वहिनींचं नेतृत्व कुणाला पटत नाहीये, पक्षातले गट तट वहिनींविरोधात नाराजांची लॉबी उभी करतायत का, आणि अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार पक्ष सावरण्यासाठी डॅमेज कंट्रोल कसं करणार, हे सगळेच विषय आहेत ज्याबाबत आपल्याला आज चर्चा करायची आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे, आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आहेत आणि पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सच्चिदानंद सिंह यांनी काय प्रतिक्रिया दिली ती ऐकूया आणि चर्चेकडे वळूया। अपने राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल पटेल और महासचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव को कानूनी नोटिस भेजा हूं कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष का जो चुनाव हुआ बॉम्बे के अधिवेशन में, ये पार्टी के रेजुलेशन के खिलाफ है। मैंने पार्टी के अधिवेशन के पूर्व संध्या पर भी लिखित पत्र मैंने अपने आला कमान को भेजा था कि ये चुनाव वर्किंग कमेटी की बैठक नहीं होगी और बिना वर्किंग कमेटी के बैठक के आप नेशनल कन्वेंशन में चुनाव नहीं कर सकते, ऐसा मेरा पार्टी का बायलॉज कहता है, जो दादा के द्वारा बनाया हुआ है। मी सुरुवातीला रुपाली पाटील यांच्याकडे जाईन। रुपाली ताई, पक्षात नेमकं चाललंय काय? म्हणजे अशा प्रकारे पक्षामध्ये नाराजी होती ह्याच्या चर्चा बऱ्याच काळांपासून सुरू आहे, आता तर नोटीस येते आणि ते सुद्धा तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना। एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की कैलासवासी अजितदादा पवार यांच्या निधनानंतर जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जी परिस्थिती आली होती, ही परिस्थिती सावरण्यासाठी दादांनी ज्या ज्या नेत्यांना आतापर्यंत घडवलंय, सावरलंय किंवा सोबत त्यांचा एक मित्रत्व म्हणून घेतलेले, त्या लोकांची ही जबाबदारी होती की सगळ्यांनी मिळून माननीय सुनेत्राबाई यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवणे आणि पक्षाची पूर्ण संघटना सुरळीतपणे कशी चालेल याच्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे। परंतु दादा गेल्यानंतर आपण ही सगळी परिस्थिती बघत आहात। आता ज्यांनी नोटीस पाठवली त्यांनी सांगितलं की सुनेत्रा वहिनी अजेंड्यानुसार चालत नाहीये, घटनेनुसार चालत नाहीये। मुळामध्ये मी आता एक वकील म्हणून त्यांना प्रश्न विचारते, तुम्हीच घटना पाहिली आहे का? दादा जिवंत असताना दादांनी जी घटना केली होती ते दादा असताना आणि एखादी त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नसताना त्याच्यात सगळे सविस्तर क्लॉज आणि या सगळ्या गोष्टी आहेत। आणि या घटनेला म्हणजे सुनेत्राबाई पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करून 5 महिने झाले। कारभार सुरळीत येत असताना, वहिनी तो जागेवर आणत असताना, प्रत्येकाशी म्हणजे जे काही पक्षातले नेते आहेत त्यांच्याशी समतोल या सगळ्या गोष्टी सावरत असताना अचानकपणे आता नोटीस येते। याचाच अर्थ की कोणीतरी आहेत, आमच्या पक्षातले आहेत, ते नाव समोर येणं गरजेचे आहेत। मी त्यांना सकाळी झारीतले शुक्राचार्य म्हणलेत, त्यांनी यांना पुढे करून ती नोटीस पाठवलेली आहे। निश्चित कायदेशीर नोटीस आहे म्हटल्यानंतर त्याला कायदेशीर पद्धतीने उत्तर दिलं जाईल, कायदेशीर पद्धतीने त्याचा पूर्ण जो काही नोटीसेला उत्तर आहे, अहवाल आहे, हे समोर ठेवलं जाईल। पण हे कशासाठी चाललंय हे न कळायला महाराष्ट्रातली जनता पण दूधखोळी नाही, तुम्हीही नाहीत आणि आम्हीही नाही। ज्यांना पक्षाचा ताबा हवा आहे परंतु त्यावेळी त्यांना घेता आला नाही,
आता कुठेतरी वहिनींना थोडस कोंडीत अडकवणं किंवा पक्षाच्या पूर्ण ताबा आहे तो त्यांना मिळणं, अधिकार ताबा याने अधिकार मिळणं, या सगळ्या प्रेशर टॅक्टिक्स साठी हा कायद्याचा प्रक्रियेचा घोळ सुरू केलेला कोण आहे ते? लक्षात घ्या. कोण आहे ते? यापूर्वी पटेल आणि तटकरे यांची नावं चर्चेत होती, याही वेळेला त्यांच्याच नावांवर चर्चा होणार का? आता ही कायदेशीर नोटीस बघितल्यानंतर त्याच्यामध्ये शेवटी लक्षात घ्या, मी डायरेक्ट नावं घेणं आता काय योग्य होणार नाही, कारण का त्याची खात्री मी अजून केलेली नाहीये. परंतु पक्षातलेच नेते आहेत की जे, कारण का दुसरा फायदा कोणाला आहे मला सांगा ना. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सगळे आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, इव्हन महाराष्ट्राच्या जनतेने जर सुनेत्रा वहिनींना स्वीकारलेला आहे तर त्यांच्याच पक्षामधल्या लोकांना अडचण येण्याची म्हणजे त्यांच्याच पक्षावर दावा करण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवण्याचं आता ही वेळ का साधलेली आहे? 5 महिने तुम्ही तुमच्या सगळ्या बाकीच्या, त्यांना आधी वाटलं असेल की बाबा सुनेत्रा वहिनी काय आहे, आपण म्हणू तसं त्या गोष्टी करतील, शांत बसतील किंवा यातनं त्या कारभार नीट चालवणार नाही. परंतु सुनेत्रा वहिनींनी सगळ्या महाराष्ट्राला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक सावरलं आणि दादांच्या पावलावर, विचारावर त्या आज तो पक्षाचा जो गाडा आहे तो हाकत आहे. मग कुठेतरी कायदेशीर खुरबुडी काढून त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी, पक्षाला डिस्टर्ब करण्यासाठी, या सगळ्या जो स्वतःला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याचा गैरवापर करण्याची ही कायदेशीर नोटीस आहे. त्याला कायदेशीर पद्धतीने उत्तर दिलं जाईल. परंतु हे सगळं महाराष्ट्र बघतोय. लक्षात घ्या, दादांनंतर त्यांच्याच म्हणजे पवार कुटुंबातलंच तिथे येणं गरजेचं, राष्ट्रीय अध्यक्ष महत्वाचं असतं, त्यासाठीच ही प्रक्रिया असते. परंतु काही लोकांना त्याच्यावर सुद्धा हक्क दाखवायचा आहे, तो पूर्ण ताबा, त्याचे पूर्ण अधिकार स्वतःकडे घ्यायचे आहेत. म्हणून या सगळ्या कायदेशीर चालखेळी सुरू झालेल्या आहेत. फरक काहीच पडत नाही. उलट झाडीतले शुक्राचार्य हे लवकर सगळ्यांसोबत येणं गरजेचं आहे, वहिनींसमोर सुद्धा येणं गरजेचं आहे. कारण का आम्ही तुमचेच ते असेच समोर येतील असं वाटत नाही. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना समोर आणलं पाहिजे, त्यांना उघडं पाडलं पाहिजे. तुम्हाला जर इतका या गोष्टीमुळे जर त्रागा होत असेल, तुम्ही जर सुनेत्रा वहिनींच्या मागे जर उभ्या राहणार असाल तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुढे आणलं पाहिजे. असो, आपण चर्चेत येऊ पुन्हा एकदा त्या मुद्द्याकडे. मला चोरमारे सरांकडे यायचं. चोरमारे सर, तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं बघता, कसं विश्लेषण कराल याचं? नम्रता, आता रुपाली ठोंबरे पाटलांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यातला त्यांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला त्यांच्या दृष्टीने की ही कायदेशीर नोटीस आहे आणि तिला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की या नोटिशीला तसा राजकीय दृष्ट्या फार महत्व देण्याचं कारण नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे असं वाटत नाही. कारण एकूण राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळा जीव महाराष्ट्रात असणं, त्याचं राष्ट्रीय स्वरूप आपल्याला माहित आहे. काय राष्ट्रीय असलं तरी काय मर्यादित आहे. त्यामुळं कुणीतरी महाराष्ट्राच्या बाहेरच्या पदाधिकाऱ्यांना अशी नोटीस देणं, त्याला राजकीय दृष्ट्या त्यातून फार काही साध्य होत नाही. ही कायदेशीर नोटीस असल्यामुळे स्वाभाविकपणे आता ही जर कायदेशीर नोटीस आहे तर हिचे टप्पे काय असू शकतील? यांना आधी त्यांनी अध्यक्षांना नोटीस दिले, कार्याध्यक्षांना दिले, यानंतर या संदर्भात ते निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतील आणि निवडणूक आयोगाकडे या निवडीला आव्हान देतील. आता त्यांनी आव्हान दिले म्हणजे जे तपशील जो समोर आलाय त्या समोर आलेल्या तपशिलानुसार हे जे कोण सच्चिदानंद सिंह आहे त्यांनी म्हटले की जी झालेली सुनेत्रा पवारांची निवड आहे ती नीट कायदेशीर प्रक्रियेतून झालेली नाही. ती नीटपणे सर्व प्रक्रिया पार करून नीटपणे व्हायला पाहिजे. मला वाटतं असा त्यांच्या आशयाचा, त्यांच्या नोटिशीचा आशय आहे. तर आपण जी प्रक्रिया बघितलेली आहे, अजितदादा गेल्यानंतर कशा पद्धतीने सगळं राजकारण झालं, सुमित्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, त्यानंतर पक्षाची मिटिंग बोलून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं. तर या बऱ्यापैकी प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रियांची पूर्तता करून केलेली आहे. आता त्यात कुठला कायदेशीर काही त्यात फट राहिले का, त्रुटी राहिले का, हे नीट त्याचं स्वरूप बघून ठरवावं लागेल. पण जर आता रुपाली ठोंबरे पाटलांच्या बोलण्यातून उल्लेख आला, तुम्ही मगाशी नम्रता उल्लेख असा केला की बाबा हे पक्षावर ताबा घेण्याचा वगैरे कुणाचा प्रयत्न आहे का, आत्ताच्या घडीला तेवढं प्रकरण हे सिरियस वाटत नाही. पण हे सिरियस प्रकरण केव्हा होऊ शकेल? ज्यावेळी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे जाईल आणि निवडणूक आयोग या अशा प्रकारचा आक्षेप स्वीकारून ज्यावेळी जे दिलेलं आव्हान आहे सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला त्याच्या संदर्भात काही कार्यवाही सुरू करेल, मला वाटतं त्यावेळी त्याचं गांभीर्य वाढेल.
म्हणजे काट्याचा नायटा होणं म्हणतात तशा प्रकारे ही गोष्ट जर यात खरोखर काही कायदेशीर त्रुटी असली आणि जशी ज्या पद्धतीनं राजकीय वर्तुळात चर्चा केली जाते की या पाठीमागे हे कोणतरी सच्चिदानंद सिंह आहेत, त्यांना फार महत्व नाही पण त्यांच्या पाठीमागे कोणीतरी असेल, तसं असेल तर मग अर्थातच निवडणूक ही मंडळी जर इतकी या संदर्भात गंभीर असतील तर ते निवडणूक आयोगाला मॅनेज करू शकतील का? तर निवडणूक आयोग कशा पद्धतीनं काम करतो, निवडणूक आयोग काय कायद्याला धरून काम करत नाही हे आपण गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रातल्या अनेक घटनांच्यावर बघितलंय. त्यामुळं जर हे गंभीर प्रकरण असेल तर तिथपर्यंत जाईल, नाहीतर मला वाटतं हे फार ह्याला हे हवेत विळून जाईल. बरं, मृणाल मॅम हे सगळं बघता आत्ता या क्षणाला पक्षातूनच जर सुनेत्रा पवार यांना विरोध होत असेल तर त्यांची जर्नी काही सोपी नाहीये असं म्हणता येईल आपल्याला. एकतर आपण लक्षात घेऊ की अजितदादा पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर ज्या परिस्थितीत सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्र हाती घेतली ती अगदीच भीषण परिस्थिती होती. अशा परिस्थितीत त्या गेले 5 महिने कामकाज समजून घ्यायचा प्रयत्न करतायत. त्यांना राजकारणात त्या आधीही आल्या होत्या, त्यामुळे त्या काही नवागत आहेत वगैरे असं म्हणायचं नाही आहे मला. आणि पतीच्या निधनानंतर साधारणतः वारसा पत्नीकडे येतो, ही भारताची परंपरा आहे. त्यानुसार त्या अध्यक्ष झाल्या. त्यात काही त्रुटी आहेत का? हा रुपाली ठोंबरेंचा मुद्दा जो आहे की कायदेशीर नोटीसला कायदेशीर उत्तर द्यावं लागेल ते बरोबर आहे. पण रुपालीताई जे म्हणाल्या की या मागे जे झारीतले शुक्राचार्य आहेत ते झारीतले शुक्राचार्य कोण हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत त्या लक्षात घेता कुठेतरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी काही शीतयुद्ध सुरू आहे का अजितदादा पवारांच्या कुटुंबाचं, असा प्रश्न मध्ये निर्माण झाला होता. तटकरेंबाबत मी असं मानते की आता तो जो काय वाद होता तो संपुष्टात आल्यासारखं दिसतंय. पण प्रफुल्ल पटेल यांनी काही ज्या सिस्टीम्स पाळायला हव्यात या आशयाचं विधान केलंय ते मात्र कुतूहल वाढवणार आहे. रुपालीताई अत्यंत चांगल्या बोलल्या. त्या पक्षशिस्तीनुसार नाव घेत नसतील पण झारीतले शुक्राचार्य म्हणजे प्रफुल्लभाई आहेत का? हा आणि प्रफुल्लभाई जर असतील तर हा मुद्दा महत्वाचा होऊ शकेल. मधल्या काळात जी काय पत्रापत्री झाली निवडणूक आयोगाची ती रेक्टिफाय केली गेली. प्रफुल्ल पटेल यांचे जे जवळचे निकटवर्तीय राजेंद्र जैन आहेत त्यांना राज्यसभेवर देखील पाठवलं गेलं. त्यामुळे हा काहीसा जे चहाच्या पेल्यातलं वादळ होतं ते शमलं असं वाटत असतानाच अचानक हा वाद उद्भवलाय. आणि नम्रता, अगदी खरं बोलायचं झालं तर या वादाला संसदेत चर्चेला येणाऱ्या परिसीमन विधेयकाची पार्श्वभूमी आहे. या परिसीमन विधेयकाला जर शरद पवार यांच्या नेतृत्वातले खासदार पाठिंबा देणार असतील, जी चर्चा आहे, वस्तुस्थिती आहे का आपल्याला माहिती नाही, तसा जर पाठिंबा देणार असतील तर पुन्हा दोन्ही पवारांच्या पात्या एनडीएत एकत्र नांदतील का? आणि त्यासाठी कुठे शहकाच्याचं राजकारण सुरू झालंय का? हा आजचा जर तरचा प्रश्न आहे. आज तो जर तर मध्ये आहे पण येत्या काळात तो कदाचित जास्त टोकदार होऊ शकेल अशी शक्यता आहे. त्यामुळे या पक्षातले झारीतले शुक्राचार्य कोण हे शोधावं लागेल आणि ते काम सुनेत्राताई यांनाच सगळा शोक विसरून करावं लागणार हे निश्चित आहे. आज ज्या रीतीने सकाळपासून सुनेत्राताईंना पाठिंबा येतोय, ट्विट्स होत आहेत, त्याचा अर्थ कार्यकर्त्यांनी त्यांचं नेतेपण मनापासून स्वीकारलेलं आहे. आता याबाबत त्या काय करतात? हळूहळू पावलं टाकतात की एखादी आक्रमक प्रतिक्रिया देऊन सगळं शांत करतात ते बघणं महत्वाचं आहे. त्यातनं सुनेत्राताईंचं नेतृत्व काय आहे तेही कळणार आहे आणि महाराष्ट्रातल्या एका महिला नेत्याची वाटचाल कशी असेल ते देखील आपल्या समोर येणार आहे. पण शुक्राचार्य जारीत आहेत हे मात्र पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. नम्रता, मला रुपाली पाटलांकडे हाच मुद्दा घेऊन यायचा. आता मृणाल मॅमनी प्रफुल्ल पटेलांचं विशेषतः नाव घेतलं. ह्याला थोडासा जोर अशामुळे मिळतोय की आपल्याला आठवत असेल की राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर ज्या वेळेला सुनेत्राताई दिल्ली दौऱ्यावर होत्या त्यावेळेला तुमच्या पक्षाचे एकही खासदार त्यांच्याबरोबर नसावे. प्रफुल्ल पटेल 2 दिवसानंतर त्यांना भेटतात, ते सुद्धा सुनेत्रा पवार जाऊन त्यांना भेटतायत. म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तुमच्या पक्षाच्या खासदाराची वेळ घेऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटतायत.
ही पक्षामधल्या खासदारांची, दिल्लीतल्या तुमच्या नेत्यांची अशी वेळ असते, म्हणजे त्यावेळेला परत तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाराज होते का? मग परत त्यावेळेला परत ती पक्षाची कार्यकारिणी जी निवडणूक आयोगाकडे गेली होती, ज्यामध्ये तटकरे आणि पटेल यांच्या नावापुढे त्यांचं पद लिहिलेलं नव्हतं, ही सगळी नाराजीच्या चर्चा होत्या. मग अशा जर चर्चा आल्या तर सर्वसामान्य साहजिकपणे ह्याच नावाभोवती चर्चा करत बसणार आहेत. एक्झॅक्टली, म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं, या सगळ्या चर्चा, हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या ज्या उलटपालट चाललेलं आहे, हे महाराष्ट्र बघत आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही सांगितलं की राष्ट्रीय अध्यक्ष तिथे गेले आहेत आणि खासदार किंवा प्रफुल्ल पटेल भाई तिथं आलेले नाहीयेत. यावरनं ज्या वहिनी राजकारणामध्ये पक्ष सावरताना दिसत आहेत, तिथे या राजकारणी महिलेला, एका महिलेला कुठेतरी दबाव आणण्यासाठीचे हे निश्चित प्रयत्न आहेत. त्याच्यासाठी हे कोण करताय ते हे आपल्या समोर, हे मी बोलायची पण गरज नाहीये, हे तुम्हीच नावं घेऊन सांगितलेत किंवा ज्या आपल्या मृणालिनी ताई आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. या गोष्टी वहिनी सावरतायत, कारण का अचानक जे दुर्दैवी अजितदादांचं निधन झालं, हे सगळं जेव्हा अंगावर पडलं तेव्हा ते प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे साहेब असतील, यांच्याशी कुठेतरी बोलत चालत, म्हणजे या दोघांनी खरं फुल प्लेस मध्ये पाठिंबा देऊन वहिनींसोबत राहणं गरजेचं होतं. परंतु कुठेतरी असं वाटतं की परत पुरुष प्रधान देश असल्यामुळे एका महिलेनी जी काही हा गाडा चालवण्याचा प्रयत्न करतेय, जे माननीय अजितदादांच्या विचारावर चालतीये, त्यांच्या कामाप्रमाणे काम करतेय, हे कुठेतरी पचत नसेल, म्हणून तेव्हा घडलेला हा प्रकार आणि आता पुन्हा घडलेला हा प्रकार हे आपल्या समोर आहे. आणि त्याच प्रकारामुळे ही जी काही नोटीस, जे श्रीवास्तव आलेत, हे श्रीवास्तव अचानक आले तर त्यांना वहिनी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना त्या कमिटीमध्ये स्थान नाहीये. म्हणजे संपूर्ण अजितदादांनी जी राष्ट्रवादीची कोर टीम बनवली होती, अजितदादा गेल्यानंतर वहिनींना जो काही पक्षाचा संघटना आणि पक्ष चालवायचा आहे त्याच्यासाठी त्यांनी नवीन नियुक्त्या केल्या आणि त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आयोगाकडे एक सर्क्युलर, म्हणजे स्वतःचं पत्रही दिलं. तिथून खरी सुरुवात झाली आणि हे त्रिवार सत्य आहे की हे वहिनींना कुठेतरी प्रेशर टॅक्टिस करण्यासाठी, वहिनींचं नेतृत्वाला इतरांचा कुणाचा तरी विरोध आहे असं दाखवण्यासाठी श्रीवास्तव असतील त्यांच्यासारख्यांनी नोटीस दिली. त्या नोटीसीला मी पुन्हा सांगते की कायदेशीर उत्तर दिलंच जाईल, परंतु वहिनींचं नेतृत्व अजितदादांच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्राने, आमच्या आमदारांनी, जे एक खासदार आहेत त्यांनी स्वीकारलेलं आहे. आता प्रफुल्ल पटेल यांना डावललंय का? तर नाही. त्यांचे जे जैन म्हणून आहेत खासदार, त्यांना दिलीच की वहिनींनी. तिथे कुठे वहिनींनी कुणाला नाकारलेलं आहे? म्हणजे पक्ष चालवत असताना प्रत्येकाला जी काही ज्यांची महत्व आहे, प्रायोरिटी आहे, दादांसोबतचं त्यांचं काम आहे, त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन वहिनींनी काम सुरू केलेलं आहे. परंतु आपला अजेंडा करून सुद्धा वहिनींना कसं अडचणीत आणायचं, तर हे ते झाडीतले शुक्राचार्य आहेत. हे आम्ही वहिनींना पहिल्यापासून सांगत होतो. असो, शेवटी हे चालवत असताना सगळ्यांचा विचार केला जातो, त्या पद्धतीने वहिनी करतायत. पण वहिनी सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून आपल्याला उभ्या असलेल्या दिसतील. चोरमारे सर, याच्यामध्ये पार्थ पवार फॅक्टर कितीचा मॅटर करतो? म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल, काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांच्याबद्दलची पक्षातली नाराजी समोर आलेली होती की त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. मला वाटतं छगन भुजबळांच्या नाराजीचं नाव एक समोर आलेलं होतं. हा फॅक्टर इथे कितपत असेल त्यांच्या विरुद्धच्या नाराजीचा? नम्रता, 2-3 वेगळ्या गोष्टींचा स्वतंत्रपणे विचार करायला पाहिजे. ही जी सच्चिदानंद सिंह यांची नोटीस आहे, हा वेगळा भाग आहे. तटकरे आता हे बघा, एकूण सगळ्या अजितदादा गेल्यानंतरच्या राजकारणाकडे बघितलं तर आपल्याला सुनेत्रा पवार ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री लगेच तातडीने झाल्या किंवा नंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, हे सगळं करण्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेच पुढे होते. त्यांनी प्रचंड वेगानं सगळं घडवून आणलं आणि त्यावेळी हे सगळं म्हणजे त्यांनी हे केलं म्हणजे पक्ष ताब्यात घेण्याचा प्रकार आहे, अशा प्रकारची त्यांच्यावर टीकाही झाली, आपण सगळं बघितलेलं आहे. पण नंतर हे सुरुवातीला सगळं सुनेत्रा पवार यांच्या बाजूनं उपमुख्यमंत्री पद, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष, या सगळ्या तातडीनं गोष्टी घडवून आणणारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेच होते. आणि नंतर पक्ष ताब्यात घेताय म्हणून टीकेचे प्रहार झेलणारे सुद्धा तटकरे आणि पटेलच होते, हे लक्षात घ्यावं लागेल. इथं एक मुद्दा अजूनही सुनेत्रा पवार यांच्या बाजूनं किंवा स्पष्ट झालेला नाही.
म्हणजे जे निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं होतं, ज्या पत्रामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांचा उल्लेख नव्हता, त्या संदर्भात प्रचंड चर्चा झाली. त्यावरती क्लेरिकल मिस्टेक आहे असं सुनेत्रा पवार यांनी ट्विट केलेलं होतं. तर ती क्लेरिकल मिस्टेक त्यांनी दुरुस्त केली किंवा नाही हे रुपाली ठोंबरे पाटलांनी किंवा पक्षानं सांगायला पाहिजे. मला वाटतंय अजून तिथं गोंधळ आहे. नंतर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पक्षाच्या एकत्रित सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि त्यांचे पक्षाचे ज्येष्ठ नेते एकत्रित काही बैठका झालेल्या आपण त्यांची छायाचित्र आणि त्यांचे हे बघितलेले आहेत. हे सगळं तिथं संवाद झालेले आहेत. तिथं पुन्हा रायगडमधून अनिकेत तटकरेंना आणि विधान परिषद म्हणजे सर तुम्ही असं सुचवताय की ह्या ज्येष्ठ नेत्यांना पक्षामध्ये ड्यू रिस्पेक्ट मिळत नाहीये, त्याच्यातनं झालेली ही म्युटिनी असू शकते का? नाही, मुद्द्याकडे येतो. तर त्यानंतर मग प्रफुल्ल पटेलांना राज्यसभा दिली, मी त्यांच्या माणसाला सुनील तटकरेंच्या मुलाला अनिकेत तटकरला विधान परिषद मिळाली. म्हणजे इथं सगळं पुन्हा जे काय मधले मतभेद विसरून सगळे एकत्र येत आहेत असं चित्र निर्माण होत होतं. पण एक गोष्ट मगाशी म्हटलं तसं ती क्लेरिकल मिस्टेक दुरुस्त झाली किंवा नाही हे अजून पक्षाकडून स्पष्ट केलेलं नाही. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, या सगळ्या तक्रारी म्हणजे आता पक्ष आणि सरकार सुनेत्रा पवार चालवत आहेत की पार्थ पवार चालवत आहेत अशी चर्चा आहे. आणि पक्षातल्या एकूण नाराजीचं मुख्य कारण तेच आहे. मला वाटतं त्याची स्पष्टता झाल्या आणि हे जर लवकर दुरुस्त झालं नाही तर हा असंतोष किंवा ही नाराजी आहे ती वाढत जाणार आहे. हे राजकारणातलं अपरिहार्य चित्र आहे. हे कुणीही रोखू शकणार नाही. कारण कसं होतं, त्या महिला आहेत, स्त्रिया आहेत, असं करून आता 5 महिने उलटून गेलेले आहेत. आता त्यांना सहानुभूतीच्या बराबर कारभार करता येणार नाही. त्यांना एक तर सुनेत्रा पवारांना खंबीरपणे जे आहेत नफा नुकसान याचा विचार न करता निर्णय घ्यावे लागतील. ज्या आपल्या वाटेतले अडथळे असतील ते दूर करावे लागतील. किंवा मला वाटतं त्याहीपेक्षा महत्वाचं आहे म्हणजे त्यांना स्वतःच्या मतानं कारभार करावा लागेल आणि सर्वांना जे आता सोबत घेऊन जाण्याचं धोरण ठेवावं लागेल. आतापर्यंतच्या वाटचालीत हे सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठा अभाव दिसतोय. आणि 2 सत्ता केंद्र झाल्यामुळे जो मोठा तारेवरची कसरत मला वाटतं त्यांच्यासाठी निर्माण व्हायला लागले. मला शेवटचा प्रश्न मृणाल मॅमकडे घेऊन यायचा, वेळ थोडा आहे आपल्याकडे. मृणाल मॅम, ही सुनेत्रा पवारांसाठी catch-22 सिच्युएशन आहे का? म्हणजे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी सिच्युएशन त्यांची कदाचित पटेल आणि तटकरेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत झाली आहे? मला वाटतं catch-20 पेक्षाही त्यांच्या नेतृत्वाचे कसोटी पाहणारे हे प्रसंग आहेत. तटकरेंनी कोणतंही विधान केलेलं नाही. आज एका इंग्रजी वर्तमानपत्रात आलेली बातमी खरी असेल तर प्रफुल्ल पटेल यांनी जाहीररित्या काही गोष्टी कराव्या लागतील असं विधान केलंय. प्रफुल्ल पटेल हे अत्यंत महत्वाचे नेते आहेत, धोरणी आहेत. गेले कित्येक वर्ष ते राजकारण बघतात. पण पक्षासंबंधीची विधानं जाहीररित्या करणं हे कितपत योग्य आहे आणि त्यामुळेच अर्थातच पुन्हा ही सगळी चर्चा समोर आलेली आहे. 5 महिन्यात एखादी महिला पतीच्या अकाली निधनानंतर सावरेल असं मानणंच मला असं वाटतं महिलांवर अन्याय करणार आहे. त्या धीरोदात्तपणे वागतायत. त्यांना नेतृत्व करायचं असेल तर त्यांना कसोटीला सामोरं जावंच लागणार आहे. पण ज्या गोष्टी घरी बोलता येतात, पक्षात बोलता येतात, त्या बाहेर का जात आहेत? प्रफुल्ल पटेल खरंच तसं बोलले आहेत का आपल्याला माहिती नाही. पण त्यांचं आत्तापर्यंत क्लॅरिफिकेशन पोचलेलं नसल्यामुळे ते जाहीररित्या पक्षाबद्दल का आक्षेप घेत आहेत? सुनेत्रा वहिनींना स्वतःचा मुलगाही सांभाळावा लागणार आहे, ज्याच्याबद्दल काही आरोप होते, ज्याच्यावर चौकशीचं टाळ होतं. आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते पण सांभाळावे लागणार आहेत. फक्त नेत्याच्या निधनानंतर 5च महिन्यात हे सगळे गार्दी समोर येऊन जर भांडत असतील तर त्या पक्षाच्या भवितव्यावर चिंता उत्पन्न होईल. ते करणं टाळलं का जात नाहीये हा आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि परिसीमन विधेयकाच्या निमित्ताने जर पवार साहेबांचा पक्ष पाठिंबा देणार असेल तर हे मुद्दामून घडवलं जात आहे का की तुम्ही यांच्या विरोधात बोलायला लागा, अशी ही शंका घ्यायला आत्ता जागा आहे.
पण या सगळ्या जरतरच्या शक्यता खरंय. आहे येणाऱ्या काही दिवसात हे राजकारण उलगडत जाईल. पण पटेल जाहीररित्या का बोलले, त्यामुळे काय चालू आहे पक्षात असा प्रश्न मात्र आज निश्चितपणे उपस्थित झालेला आहे. अगदी खरं आहे. आणि हे सगळे प्रश्न अनुत्तरित असतील आणि हे सगळे प्रश्न हे पक्षांतर्गतच सोडवले जातील. त्याची उघडपणे उत्तरं कदाचित आपल्याला मिळणार नाहीत. एक नक्की आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल आहे का, तर ह्या प्रश्नाचं आता थेट उत्तर नाही असं आहे. या सगळ्या संदर्भात आता सुनील तटकरे बोलतायत. आपण थेट जाऊया. एक तर तुम्हाला जी नोटीस आली आहे आणि सुरेंद्र पवार यांची अध्यक्ष निवड झालेली आहे ती अवैध नाही. जे सत्यनारायण कामत जे पूर्वीचे सेक्रेटरी होते त्यांनी जे काय नोटीस स्वतः पत्र पाठवलं ते मी वाचलं. मी गेले अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करतो आहे, त्यामुळे सकृतदर्शनी त्याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही. आम्ही जी त्यावेळेला वहिनींची अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक लावली ती नियमानुसारच होती. बैठकीचं कामकाज सुद्धा नियमानुसार त्या ठिकाणी झालं आणि वहिनींची निवड झालेली ही सुद्धा पूर्णपणे वैध पद्धतीची त्या ठिकाणी आहे. तथापि त्यांनी दिलेलं जे काही आज नोटीस आहे त्याची कोर्टची बैठक लवकरच होईल. या संदर्भामध्ये आम्ही वकिलांकडनं सुद्धा सल्ला घेऊ, माहिती घेऊ. त्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई करायची असेल ती करू. त्याच्याबरोबर काही संवाद झालाय का कालपासून किंवा त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार आहे का की त्यांनी पक्षाच्या प्रमुखांना अशा पद्धतीची माझा तर त्यांच्याशी काही संवाद नाही. तर कोणाचा हिंदू पाठीवरती झाला असेल आणि आज उद्या दोन मागे कायदेशीर वैधता तपासतो. मी मगाचपासून ते सांगतोय की मला स्वतःला सकृतदर्शनी याच्यामध्ये बिलकुल काही चर्चा नाही. आम्ही केलेली प्रक्रिया ही अत्यंत घटनेनुसार आणि कायद्यानुसारच पक्षाच्या आहे, पक्षाने केलेल्या नियमानुसारच आहे असं माझं ठामपणाचं मत. तर सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसवर कायदेशीर सल्ला घेणार असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे आणि त्याला उत्तर दिलं जाईल कायदेशीर भाषेमध्ये असं ते म्हणालेले आहे. आणि याच विषयी आपण आता चर्चा केली. सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.